ओके. सो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. कारण केवळ 20 मिनिटाचं मेडिटेशनसुद्धा मानवी शरीरामध्ये काही महत्त्वाचे बदल निर्माण करत असतं. मेडिटेशनवर झालेल्या स्टडीनुसार मेडिटेशन हा फक्त मानसिक शांततेचा विषय नसून मेडिटेशनमुळे मानवी शरीरावर देखील असे काही परिणाम होतात, ज्याच्यामुळे अनेक शारीरिक समस्या सुटू शकतात, अनेक शारीरिक इश्यूज सॉल्व्ह होऊ शकतात. पण मुळात मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन म्हणजे नेमकं काय? तर मेडिटेशनला निरनिराळ्या पद्धतींनी एक्सप्लेन केलं जातं. मेडिटेशन म्हणजे विचार बंद करणं नाही, तर मेडिटेशन म्हणजे अवेअरनेस वाढवणं. आपल्या विचारांच्या बाबतीत, आपल्या भावनांच्या बाबतीमध्ये जागरूक असणं, अवेअर असणं, ही गोष्ट अचीव करण्याचं काम मेडिटेशनमध्ये केलं जातं. तर काही ठिकाणी असं सांगण्यात येतं की मेडिटेशन म्हणजे वर्तमानामध्ये येणं. आपण सतत भूतकाळातल्या किंवा भविष्यकाळातल्या विचारांच्या मध्ये जर अडकलेले असू तर स्वतःला परत वर्तमानामध्ये आणण्याचं काम मेडिटेशन करत असतं. मेडिटेशनचा मिळणारा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा शारीरिक फायदा तो म्हणजे मेडिटेशन करायला लागलं असता स्ट्रेस हार्मोन्स कंट्रोलमध्ये राहतात. स्ट्रेस हार्मोन्स म्हणजे काय? तर जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये असलेलं कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन हे वाढायला लागतं. हे कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन जर खूप वेळासाठी वाढलेलं राहिलं तर त्याच्यामुळे आपल्याला एन्झायटी जाणवू शकते, म्हणजे आपल्याला सतत चिंता जाणवण्याची शक्यता असते किंवा आपली झोपसुद्धा डिस्टर्ब होऊ शकते. अनेकांना झोपेचा जो काही त्रास असतो त्याच्यामागचं एक कारण हे सुद्धा असतं की ते सतत स्ट्रेसमध्ये असतात. स्ट्रेसच्यामुळे कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे ॲक्च्युली आपल्याला झोप लागत नसते. त्याचबरोबर या कॉर्टिसॉल नावाच्या हार्मोनमुळे आपलं वजन देखील वाढू शकतं. आपण आजपर्यंत अनेक वेळेला ऐकलेलं असतं की स्ट्रेसमुळे वजन वाढतं, स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन वाढत असतं आणि ते हार्मोन वाढल्यामुळे आपलं वजन देखील वाढत असतं. पण जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा मग हे सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. आपलं कॉर्टिसॉल हार्मोन सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं आणि ते कंट्रोलमध्ये राहिल्यामुळेच या सगळ्या गोष्टी, या सगळ्या शारीरिक गोष्टी सॉल्व्ह व्हायला लागतात. मेडिटेशनमुळे मिळणारा याच्यानंतरचा शारीरिक फायदा म्हणजे मेडिटेशन करायला लागला असता आपली इम्युन सिस्टीमसुद्धा स्ट्रॉंग होते, म्हणजेच आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. जेव्हा आपण सतत स्ट्रेसमध्ये असतो तेव्हा त्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर सुद्धा होतो. मग अशा वेळेला अशा व्यक्तीला लवकर एखादा आजार होतो. समजा एखाद्या आजाराची साथ वगैरे जर का पसरलेली असेल तर जी व्यक्ती स्ट्रेसमध्ये असते त्या व्यक्तीला तो आजार सगळ्यात पहिल्यांदा होत असतो. त्याचबरोबर स्ट्रेसमध्ये असणाऱ्या व्यक्तीला सतत थकवा सुद्धा जाणवत असतो, कारण स्ट्रेसच्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर निगेटिव्ह परिणाम झालेला असल्यामुळे आपल्याला सतत थकवा जाणवत असतो. इतकंच नाही तर आपल्या स्ट्रेसचा परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर झालेला असल्यामुळे त्याच्यामुळे बॉडी इन्फ्लमेशन सुद्धा डिस्टर्ब होते. बॉडी इन्फ्लमेशन म्हणजे काय? तर शरीराला हील करणं. समजा मला एखादी जखम वगैरे झालेली असेल तर ती जखम आपण काहीही केलं नाही तरी सुद्धा ती जखम बरी होऊ शकते, बरोबर? ती जखम हील होऊ शकते. पण जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो, त्याचा परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर झालेला असतो, तेव्हा ही जखमा भरून निघण्याची जी आपल्या शरीराची क्षमता असते ती सुद्धा कमी व्हायला सुरुवात होत असते. त्याचबरोबर आपल्याला जर काही आजार झाला असेल तर त्या आजारामधून बाहेर येण्यासाठी जी रिकव्हरी होणं गरजेचं असतं ती रिकव्हरी सुद्धा स्लो होते जर का तुम्ही खूप जास्त स्ट्रेस घेत असाल तर. पण जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपला स्ट्रेसच कमी होत असतो आणि त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. मग अशा वेळेला आपल्या शरीरावर कुठल्याही जंतूंचा मारा झाला तरी आपलं शरीर त्या मारायला परतावून लावतं आणि मग अशा वेळेला आपल्याला कुठलाही आजार इतक्या सहजासहजी होत नाही. त्याचबरोबर समजा आपल्याला एखादा आजार झालाच तर आपलं शरीर हे रिकव्हरी मोडमध्ये जातं आणि ती रिकव्हरी फास्ट व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर आपल्या शरीराला जर कुठल्या जखमा वगैरे झालेल्या असतील तर ती जखम पटकन भरून येण्यासाठी सुद्धा आपल्याला आपलं शरीर मदत करत असतं. त्यामध्ये सुद्धा आपली रोगप्रतिकारक शक्ती काम करत असते. थोडक्यात जेव्हा आपण मेडिटेशन करायला लागतो तेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. गाईज, आपण अनेकदा अशा केसेस पाहिलेल्या असतात की कोणाला तरी कुठला तरी आजार झालेला असतो, त्या आजारामध्ये ती व्यक्ती डॉक्टरकडून उपचार घेत असते, डॉक्टरांच्याकडून औषधं घेत असते, पण त्या उपचारांचा, त्या औषधांचा काहीही परिणाम होत नसतो. म्हणजेच हे शरीर त्या उपचारांना, त्या औषधांना काहीही रिस्पॉन्ड करत नाहीये असं अशा वेळेला म्हणलं जातं. अशा बाबतीत सुद्धा मेडिटेशनची मदत होऊ शकते. जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती इम्प्रूव्ह झालेली असल्यामुळे
म्हणजे आपल्याला कुठल्याही उपचाराचा, कुठल्याही औषधाचा लवकर फायदा व्हायला सुरुवात होते, म्हणजेच आपलं शरीर त्याला रिस्पॉन्ड करायला सुरुवात करतं. थोडक्यात मेडिटेशनच्यामुळे मॅजिकली काहीतरी गोष्ट घडते, काहीतरी जादू घडते, कुठला तरी मोठा चमत्कार घडतो असं नाही आहे. तर मेडिटेशन केवळ आपल्या शरीराला बरं होण्यासाठी हेल्प करत असतं. योग्य त्या वातावरणामध्ये आपल्या मनाला आणि शरीराला मेडिटेशन घेऊन जात असतं. मेडिटेशनमुळे मिळणारा याच्यानंतरचा शारीरिक फायदा तो म्हणजे मेडिटेशनमुळे आपलं ब्लड प्रेशरसुद्धा कंट्रोलमध्ये राहू शकतं. ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब सुद्धा आपला कंट्रोलमध्ये राहू शकतो जर का आपण नियमित कमीत कमी 20 मिनिटं मेडिटेशन करत असू. मेडिटेशनमुळे होतं काय, तर मेडिटेशनमुळे सगळ्यात पहिल्यांदा आपला श्वास हा संथ होत असतो. आपला श्वास संथ व्हायला लागला की त्याच्याबरोबरच आपली नर्वस सिस्टीम सुद्धा शांत होत असते आणि नर्वस सिस्टीम शांत झाल्यानंतर या शरीरावर असलेला ताण सुद्धा कमी कमी व्हायला सुरुवात होत असते. जेव्हा आपण सतत स्ट्रेसमध्ये किंवा टेन्शनमध्ये असतो तेव्हा आपल्या या ब्लड वेसल्सवर दाब निर्माण होत असतो, पण जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा या ब्लड वेसल्सवरचा सुद्धा दाब कंट्रोलमध्ये व्हायला लागतो किंवा तो कमी कमी व्हायला सुरुवात होत असते. यामुळे हार्टवरचा सुद्धा स्ट्रेन कमी होतो आणि या सगळ्यामुळे ब्लड प्रेशर सुद्धा आपलं नियंत्रणात राहतं. ज्या लोकांना हायपर टेन्शनचा त्रास असतो किंवा क्रॉनिक स्ट्रेसचा त्रास असतो किंवा काही जणांना एन्झायटी सतत जाणवत असते, म्हणजे ते लोक सतत चिंता करत असतात, अशा लोकांचं ब्लड प्रेशरसुद्धा हाय किंवा लो असू शकतं. या बाबतीतसुद्धा मेडिटेशन त्यांना हेल्प करू शकते, कारण या सगळ्या गोष्टी मेडिटेशनच्यामुळे सॉल्व्ह झाल्यामुळे, कंट्रोलमध्ये असल्यामुळे आपलं ब्लड प्रेशरसुद्धा त्याच्यामुळे कंट्रोलमध्ये राहत असतं. यानंतरचा मेडिटेशनमुळे मिळणारा शारीरिक फायदा तो म्हणजे मेडिटेशन करायला लागला असता आपली झोपसुद्धा सुधारते. बऱ्याच जणांचा हा इश्यू असतो की रात्री झोपायच्या वेळेला शरीर तर दमलेलं असतं पण मन काही केला थांबायला तयार होत नाही. झोपायला गेलो की ओव्हर थिंकिंग आपलं स्टार्ट होतं, बरोबर. आपल्याला कुठल्या तरी भविष्याच्या चिंता सतावत असतात, आपल्याला जुन्या गोष्टी आठवत असतात. या सगळ्या माइंडच्या नॉईजमुळे हे मन शरीराला झोपूच देत नाही. या बाबतीमध्ये मेडिटेशन काय करतं, तर मेडिटेशन करायला लागल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपली पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होते. सोप्या भाषेत मेडिटेशन आपल्या शरीराला रिलॅक्स मोडमध्ये घेऊन जात असतं. रिलॅक्स मोडमध्ये गेलं की आपलं माइंडसुद्धा स्लो व्हायला सुरुवात होते. थोडक्यात आपलं मेडिटेशन काय करतं, तर ते मनाला थोडं स्लो करतं, म्हणजे दोन विचारांच्यामध्ये गॅप निर्माण व्हायला सुरुवात होते. आपल्या मनामध्ये एकामागोमाग एक विचार येत असतात, त्याच्याऐवजी दोन विचारांच्या मधली गॅप वाढायला लागते. यालाच मन थोडं स्लो होणं असं म्हणलं जातं. याच्यामुळे आपल्याला लवकर झोप तर लागू शकतेच, पण त्याच्याबरोबर झोपेची क्वालिटीसुद्धा इम्प्रूव्ह होऊ शकते. म्हणजे अनेकांचा हा इश्यू असतो की ते 8 तास झोपतात पण झोपून उठल्यावर सुद्धा फ्रेश वाटत नाही, कारण 8 तास जरी झोपलेले असले तरी त्या 8 तासामधल्या झोपेची क्वालिटी ही जर का व्यवस्थित नसेल तर त्या झोपेचा काहीच फायदा होणार नाही. पण ज्यांच्या झोपेची क्वालिटीसुद्धा व्यवस्थित असते त्यांनी 5 किंवा 6 तास झोप घेऊनसुद्धा त्यांना फ्रेश वाटत असतं. सो जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा एकतर आपल्याला लवकर झोप पण लागते आणि नंबर 2 म्हणजे आपल्या झोपेची क्वालिटीसुद्धा इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. मेडिटेशनमुळे मिळणारा याच्यानंतरचा शारीरिक फायदा म्हणजे मेडिटेशनमुळे आपला श्वासोच्छ्वाससुद्धा इम्प्रूव्ह होतो. इम्प्रूव्ह होतो म्हणजे काय, तर मेडिटेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपला श्वास हा स्लो होत असतो, त्याचबरोबर तो डीपसुद्धा व्हायला सुरुवात होते. जेव्हा हा श्वास डीप व्हायला सुरुवात होते तेव्हा या डीप ब्रिदिंगमुळे सगळ्यात पहिल्यांदा ऑक्सिजनचा फ्लो इम्प्रूव्ह होत असतो, बरोबर. डीप ब्रिदिंग म्हणजे काय, तर तुम्ही श्वास घेताना किती घेताय, पूर्ण आतपर्यंत जातोय की अर्ध्या वाटेतूनच तो बाहेर येतोय. शरीराला सर्व्हाइव्ह करण्यासाठी अर्ध्या वाटेतून श्वास बाहेर आलेलं ओके असतं, पण जर का तुम्ही पूर्ण श्वास घेत असाल तर त्याचे शरीराला काही फायदेसुद्धा होत असतात. सो जेव्हा तुम्ही डीप ब्रीथ करता तेव्हा ऑक्सिजनचा फ्लो अजून जास्त इम्प्रूव्ह होत असतो, त्याच्यामुळे शरीरसुद्धा रिलॅक्स होत असतं. त्याचबरोबर अनेकांना एन्झायटीचे सिम्पटम्स असतात. एन्झायटीचा जर का तुम्हाला इश्यू असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा मेडिटेशन काम करत असतं, कारण मेडिटेशनच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा श्वासच आपला स्लो होत असतो, डीप होत असतो आणि त्याच्यामुळे पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होतात आणि बरोबर तुमची एन्झायटीसुद्धा कंट्रोलमध्ये यायला सुरुवात होते.
थोडक्यात मेडिटेशन करायला लागलं असता तुमच्या श्वासोच्छ्वासाच्या बद्दल असलेलं अवेअरनेस, जागरूकता तुमची वाढायला सुरुवात होते. तुम्ही थोडक्यात तुमच्या श्वासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करता. तुमच्या शरीरावर तुम्ही कशा प्रकारे श्वास घेताय याचा सुद्धा परिणाम होत असतो आणि तुमचा श्वासोच्छ्वाससुद्धा इम्प्रूव्ह करण्याचं काम मेडिटेशन करत असतं. मेडिटेशनमुळे मिळणारा याच्यानंतरचा फायदा म्हणजे मेडिटेशन करायला लागला असता शरीरातील टेन्शन कमी व्हायला लागतं. शरीरातील टेन्शन म्हणजे काय, तर असं म्हणतात की जेव्हा तुम्ही स्ट्रेस घेता तेव्हा तो स्ट्रेस शरीरामध्ये साठत असतो. आपण जो स्ट्रेस घेतो तो स्ट्रेस शरीरामध्ये साठत असतो, शरीरामध्ये साठून राहत असतो आणि त्याच्यामुळे सुद्धा अनेक गोष्टी होतात. जसं की अनेकांची मान आखडते, काही कारण नसताना अचानक मान आखडते. काही जणांचा शोल्डर टाईट होतो, बरोबर, शोल्डर आखडतो अनेकांचा. काही जण त्याला फ्रोझन शोल्डर असं सुद्धा म्हणतात, बरोबर, किंवा हे त्या फ्रोझन शोल्डर सारखं असतं असं म्हणायला हरकत नाही. तर काही जणांचा जबडा सुद्धा घट्ट होतो, जबडा आखडतो, अचानक इथे पेन व्हायला सुरुवात होते, अचानक या जबड्याची मुवमेंट कंट्रोल व्हायला सुरुवात होते. या सगळ्याच्या मागे आपला स्ट्रेस असतो. तो स्ट्रेस साठल्याचं हे लक्षण आहे की तो स्ट्रेस अशा कुठल्या तरी गोष्टीमधून मग बाहेर येत असतो. त्याचबरोबर काही जणांना हेडेक सुद्धा असतं, डोकेदुखी, काही कारण नसताना डोकेदुखी असते. आपल्याला हे माहिती असेल की एस.एन. गोएंका यांनीच विपश्यना मेडिटेशन भारतात आणलं. फक्त भारतात नाही तर जगभर ते हे मेडिटेशन घेऊन गेले होते. आता ते या मेडिटेशनकडे वळण्याची गोष्ट इंटरेस्टिंग आहे. एस.एन. गोएंका यांना सुरुवातीला डोकेदुखी होती. त्यांना एक अशा प्रकारचं हेडेक होतं ज्यावर त्यांनी सगळे उपाय केलेले, सगळे डॉक्टर केलेले, सगळे वैद्य केलेले, पण काही केलं त्यांची डोकेदुखी थांबत नव्हती. शेवटी त्यांना कोणीतरी सांगितलं की जपानमध्ये का कुठल्या तरी त्या साईडच्या देशामध्ये एक कोणीतरी मेडिटेशन करणारी व्यक्ती आहे किंवा मेडिटेशन लोकांना शिकवणारी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या थ्रू कदाचित ही गोष्ट सॉल्व्ह होऊ शकते. जेव्हा ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे जाऊन ते विपश्यना मेडिटेशन शिकले तेव्हा त्यांची डोकेदुखी ही कमी व्हायला सुरुवात झाली. याचाच अर्थ असा होतो की मेडिटेशन ही एक अशी गोष्ट आहे ज्याचा आपल्या शरीरामध्ये कुठे फायदा होईल आपण कल्पना पण नाही करू शकत. शरीरामध्ये असलेली कुठलीही गोष्ट कदाचित मेडिटेशनच्यामुळे सॉल्व्ह होऊ शकते आणि त्यामुळे मेडिटेशनमुळे अनेकांची डोकेदुखीसुद्धा इम्प्रूव्ह होत असते. अनेकांचं शरीर विनाकारण जड होतं, शरीरामध्ये अचानक स्टिफनेस यायला सुरुवात होते. याच्या मागे सुद्धा हेच कारण आहे की तुमचा स्ट्रेस हा शरीरामध्ये साठून राहिलेला आहे आणि तो स्ट्रेस कमी करण्याचं कामच मेडिटेशन करत असतं. मेडिटेशनमुळे मिळणारा याच्या नंतरचा शारीरिक फायदा तो म्हणजे मेडिटेशनमुळे पेन मॅनेजमेंटमध्ये सुद्धा मदत मिळू शकते. पेन मॅनेजमेंट म्हणजे काय, तर मेडिटेशनच्यामुळे सगळ्या वेदना संपुष्टामध्ये येतात असं नाही, पण त्या पेनच्या बाबतीत असलेला, त्या वेदनांच्या बाबतीत असलेला आपला दृष्टिकोन बदलू शकतो. त्याच्यामुळे आपलं सफरिंगसुद्धा कमी होऊ शकतं. मेडिटेशन इथे कशा प्रकारे काम करतं, तर मेडिटेशनमध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं की मेडिटेशन म्हणजे काय, तर मेडिटेशन म्हणजे अवेअरनेस वाढवणं. जेव्हा आपण आपल्या मनातले विचार, आपल्या मनातल्या भावना यांच्याकडे एक थर्ड पर्स्पेक्टिव्हने पाहायला सुरुवात करतो की हो, हे माझ्या मनामध्ये विचार येत आहेत, माझ्या मनामध्ये भावना येते. जेव्हा ते विचार आपल्याला कंट्रोल करत नाहीत, जेव्हा त्या भावना आपल्याला कंट्रोल करत नाहीत, म्हणजे त्या विचारांच्या आहारी जाऊन आपण काहीतरी रिॲक्ट करत नाही किंवा त्या भावनांच्या आहारी जाऊन आपण काहीतरी डिसिजन घेत नाही, त्याला अवेअरनेस वाढणं असं म्हणतात की ओके, माझ्या मनामध्ये हे विचार आहेत, माझ्या मनामध्ये या भावना आहेत. हाच अवेअरनेस आपल्या मनामध्ये, आपल्या शरीरातल्या पेनच्या बाबतीमध्ये, आपल्या शरीरात असलेल्या वेदनांच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्माण करण्याचं काम मेडिटेशन करत असतं. मेडिटेशनच्यामुळे आपण या वेदनांना देखील स्वीकारतो की ओके, माझ्या शरीरामध्ये या वेदना जाणवत आहेत, आता त्या वेदनांच्यामुळे मी रिॲक्ट करायचं आहे का, त्या वेदनांच्यामुळे मी काहीतरी निर्णय घ्यायचे आहेत का, की मी त्या वेदनांना स्वीकारायचं आहे की ओके, त्या वेदना आहेत, त्या माझ्या शरीरामध्ये असणार आहेत, किती वेळ असणार आहेत माहीत नाही, कदाचित ते लवकर निघून पण जातील, पण माझं बिहेवियर त्या वेदना कंट्रोल करता कामा नयेत. माझं बिहेवियर त्या वेदनांच्या नुसार असता कामा नये. हा अवेअरनेस मेडिटेशनच्यामुळे आपल्यामध्ये डेव्हलप होत असतो. यालाच म्हणतात मेडिटेशनच्यामुळे वेदनांच्या बाबतीत असलेला ॲक्सेप्टन्स वाढतो आणि त्यामुळे आपल्या रिॲक्शनसुद्धा कंट्रोलमध्ये राहतात. माझ्या शरीरामध्ये कुठेतरी वेदना जाणवत आहेत, पण त्यावर मी काय रिॲक्ट करायचं तो माझा डिसिजन आहे. तो माझा कॉन्शियस डिसिजन असायला हवा. तो माझा ऑटो पायलटवर असलेला डिसिजन असता कामा नये. ती माझी ऑटो पायलटवर असलेली रिॲक्शन असता कामा नये. आणि म्हणून या बाबतीत देखील म्हणजेच पेन मॅनेजमेंटमध्ये देखील अनेक जण मेडिटेशनचा वापर करत असतात.
मेडिटेशनचा याच्यानंतरचा शारीरिक फायदा जो अत्यंत इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे मेडिटेशन करायला लागलं असता आपली एजिंग प्रोसेस सुद्धा स्लो होते. एजिंग प्रोसेस म्हणजे काय तर म्हातारं होण्याची सगळी प्रोसेस. आपलं शरीर म्हातारं होणं, आपलं मन म्हातारं होणं, आपले अवयव म्हातारे होणं, अवयवांवर असलेल्या गोष्टी म्हाताऱ्या होणं, केस पांढरे होणं, दात खराब होणं, या सगळ्या गोष्टी स्लो होतं. का होतं असं तर मेडिटेशनच्यामुळे आपला स्ट्रेस कंट्रोलमध्ये असतो, मेडिटेशनच्यामुळे आपली झोप इम्प्रूव्ह होते. इतकंच नाही तर जसं मी सांगितलं की मेडिटेशनच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा स्ट्रॉंग व्हायला लागते. त्याचबरोबर आपली हिलिंगची सगळी प्रोसेससुद्धा स्ट्रॉंग होते. म्हणजे आपल्या शरीराला कुठलीही जखम झाली की ती पटकन हील केली जाते. या सगळ्या गोष्टींमुळे आपलं शरीर जास्तीत जास्त काळ चिरतरुण राहतं असं म्हणायला हरकत नाही. ही थोडीशी अतिशयोक्ती असेल पण यालाच एजिंग म्हणतात. बऱ्याच जणांचं आपण असं पाहिलेलं असतं की वयाच्या मनाने जास्त वयस्कर वाटत असतात, वयाच्या मनाने ते जास्त थकलेले वाटत असतात, उदासीन वाटत असतात, स्लो झालेले असतात, बरोबर. किंवा काही जण असे पण असतात की वयाच्या मनाने शरीरावर सुरकुत्या लवकर यायला लागतात. या सगळ्याचं कारण आपल्या इथे असू शकतं. इथे म्हणजे स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग, मन अशांत असणं. या सगळ्या कारणांमुळे तुमचं शरीर लवकर म्हातारं होतं असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. आणि त्यामुळे अनेक जण वयाच्या मनाने जास्त वयस्कर वाटत असतात. हे होऊ नये म्हणून सुद्धा मेडिटेशनचा आपल्याला फायदा होऊ शकतो. मेडिटेशनच्यामुळे ही सगळी मानसिक गोष्टी, या ज्या सगळ्या मानसिक गोष्टी आहेत, विचार, भावना, स्ट्रेस, ओव्हर थिंकिंग, मनाची अस्वस्थता, मन अस्थिर असणं, हे सगळं कंट्रोलमध्ये राहत असल्यामुळे एकदा का आपलं मन कंट्रोलमध्ये गेलं की बाकी आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये येतच असतात. आणि म्हणूनच मेडिटेशनमध्ये रिसर्च करणारे काही जण मेडिटेशनचा संबंध हेल्दी एजिंगशी सुद्धा जोडत असतात. हेल्दी एजिंग म्हणजे तुम्ही ज्या वयाचं दिसणं गरजेचं आहे त्याच वयाचं तुम्ही दिसत असता. थोडंसं कमी वयाचं दिसलात तर चालेल, जास्त वयाचं दिसता कामा नये. यासाठी सुद्धा मेडिटेशन आपल्याला मदत करत असतं. मेडिटेशनमुळे मिळणारा याच्यानंतरचा शारीरिक फायदा तो म्हणजे मेडिटेशन करायला लागलं असता आपली एनर्जी वाढल्यासारखं अनेकांना वाटतं. गाईज, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण किंवा आपलं शरीर शारीरिक कष्टांपेक्षा सुद्धा मानसिक ओव्हरलोडमुळे जास्त थकत असतं. शारीरिक कामं केल्यामुळे आपण थकतो नाही असं नाही, मग ते आपण जिममध्ये सुद्धा करत असतो की, पण त्याला आपण मी खूप थकलोय असं म्हणत नाही. पण जेव्हा आपलं शरीर पूर्णपणे थकलेलं असतं तेव्हा बऱ्याचदा आपलं हे मन, या मनाचा स्ट्रेस, मनाचं ओव्हर थिंकिंग, मनाचं अस्थिर असणं हे सुद्धा त्याला जबाबदार असतं. पण जेव्हा आपण मेडिटेशन करतो आणि आपलं मन शांत होतं तेव्हा त्याच्यामुळे आपलं शरीरसुद्धा कायम एनर्जेटिक राहत असतं. आपल्या शरीरामध्ये मग अशा वेळेला उत्साह सळसळत असतो. कुठलंही काम करायला आपल्याला मग आळस येत नाही किंवा कुठलंही काम करण्यामध्ये आपल्याला उत्साहच वाटत असतो. आणि त्यामुळेच मेडिटेशन नंतर अनेकांना फ्रेश वाटायला लागतं, अनेकांना काम वाटायला लागतं, अनेकांना शरीर हलकं झाल्यासारखं वाटायला लागतं. यामागचं कारणच हे आहे की जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हा या शरीरावरचा ताणसुद्धा थोडासा हलका झालेला असतो आणि त्यामुळे आपलं शरीरसुद्धा हलकं होत असतं आणि मग त्या शरीरामधली एनर्जीसुद्धा सेव्ह होत असते. आणि म्हणून मेडिटेशन करायला लागलं असता आपल्याला एनर्जी वाढल्यासारखं वाटत असतं आणि मग ती एनर्जी इतर बाबतीमध्ये वापरून आपण त्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक गोष्टी करू शकत असतो. मेडिटेशनमुळे मिळणारा याच्यानंतरचा शारीरिक फायदा म्हणजे मेडिटेशनचा परिणाम आपल्या मेंदूवर देखील होत असतो. म्हणजे मानवी मेंदूमधला असा एक भाग असतो जो भाग फिअर किंवा स्ट्रेसला रिस्पॉन्ड करत असतो, त्या भागाला ॲमिग्डाला असं म्हणतात. त्याचबरोबर मानवी मेंदूच्या समोरच्या भागामध्ये प्रीफ्रंटल कॉर्टेक्स नावाचा एक भाग असतो. हा जो भाग असतो हा भाग फोकस करणं, अवेअरनेस, डिसिजन मेकिंग यांचं काम करत असतो. मेडिटेशनच्या केल्या गेलेल्या स्टडीजमध्ये असं दिसून आलेलं आहे की जेव्हा आपण मेडिटेशन करायला सुरुवात करतो तेव्हा या ॲमिग्डालाची ॲक्टिव्हिटी ही कमी कमी व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर फोकस करणारा जो भाग असतो तो भागसुद्धा मजबूत व्हायला सुरुवात होते. याचा अर्थ असा होतो की जेव्हा आपण मेडिटेशन करायला लागतो तेव्हा आपलं स्ट्रेस, फिअर या गोष्टी कंट्रोलमध्ये राहिल्यामुळे ॲमिग्डालाची ॲक्टिव्हिटी कमी होते, कारण त्याची रिस्पॉन्ड करणं सुद्धा कमी कमी होतं. जर का फिअर आणि स्ट्रेस जर अस्तित्वातच नसेल तर हा ॲमिग्डाला रिस्पॉन्ड कशाला करणार.
सो ज्या अर्थी त्याची ॲक्टिव्हिटी कमी होते त्याचाच अर्थ असा होतो की स्ट्रेस आणि फिअर हे सुद्धा कमी होतं आहे, तर फोकस करणारा भाग मजबूत होतो, कारण आपली लक्ष केंद्रित करण्याची ॲबिलिटीसुद्धा इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होत असते. आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता, कुठलंही काम करताना लक्ष केंद्रित करण्याची जी आपली क्षमता असते ती वाढायला सुरुवात होते. आपला अवेअरनेस, आपली जागरूकता वाढायला सुरुवात होते. आपलं डिसिजन मेकिंग स्ट्रॉंग होतं. या गोष्टींच्या मुळे आपल्या मेंदूमध्ये सुद्धा काही बदल निर्माण होत असतात. एक म्हणजे फोकसचा जो भाग असतो तो भाग मजबूत होतो, तर ॲमिग्डालाची ॲक्टिव्हिटी सुद्धा कंट्रोलमध्ये राहते. गाईज, या सगळ्याचा अर्थ असा होतो की मेडिटेशनच्यामुळे आपले अनेक शारीरिक इश्यू सॉल्व्ह होऊ शकतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की मेडिटेशन म्हणजे जादू किंवा मॅजिक नाही. मेडिटेशन म्हणजे कुठलाही चमत्कार देखील नाही. मेडिटेशनच्यामुळे इन्स्टंट तुमचा आजार क्युअर होणार आहे असं नाही. त्याचबरोबर मेडिटेशनच्यामुळे सगळ्या शारीरिक समस्या सॉल्व्ह झाल्या असं देखील होणार नाहीये. तुमचे काही गंभीर आजार असू शकतात, तुम्ही गंभीररित्या डिप्रेशनमध्ये असू शकता. अशा वेळेला कदाचित तुम्हाला मेडिटेशनचा फायदा होणार नाही, कारण जर का गंभीर डिप्रेशन असेल तर अशा वेळेला तुम्हाला डॉक्टरांच्या औषधांची सुद्धा गरज भासू शकते. त्याचबरोबर तुमचे जर काही ट्रॉमाज असतील, तुम्हाला जर काही सिव्हिअर एन्झायटी असेल, तुम्हाला जर का पॅनिक अटॅक्स येत असतील, तर अशा केसेसमध्ये सुद्धा तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. तुमचे जर काही सिरियस मेडिकल कंडिशन असेल, काहीतरी गंभीर आजार असेल, तर या बाबतीमध्ये कदाचित तुम्हाला मेडिटेशनचा फायदा म्हणजे फक्त सपोर्ट होऊ शकतो. मेडिटेशन मुख्य औषध म्हणून तुम्ही नाही वापरू शकत. तुमचा आजार कुठलाही असो, शरीरातला कुठलाही आजार हा डॉक्टर किंवा डॉक्टरांच्या औषधांच्या मुळेच सॉल्व्ह होणार आहे. आणि त्यामुळे केवळ मेडिटेशनच्या आधारे तुम्ही राहता कामा नये. त्या औषधांना सपोर्ट करण्यासाठी आपण मेडिटेशनचा वापर करू शकतो. ओके, मग आता हे मेडिटेशन केलं कसं जातं? तर मेडिटेशन हे एका बैठकीमध्ये कमीत कमी 20 मिनिटं केलं जातं. गाईज, अनेक जण 10 मिनिटं मेडिटेशन, 5 मिनिटं मेडिटेशन सांगतात, पण ऑनेस्टली मेडिटेशन हे एका बैठकीमध्ये कमीत कमी 20 मिनिटं करणं गरजेचं असतं. आता या 20 मिनिटामध्ये काय काय करायचं? तर 20 मिनिटामध्ये आपल्याला शरीराची कणभरही हालचाल न करता स्वस्थ बसून राहायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत आणि श्वासाचं निरीक्षण करायचं आहे. श्वासाचं केवळ निरीक्षण करायचं आहे, श्वासाला नियंत्रित नाही करायचं. इथे आपण ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. श्वासाला नियंत्रित केलं जातं हे प्राणायाममध्ये असतं, मेडिटेशनमध्ये नाही. मेडिटेशनमध्ये श्वासाचं फक्त निरीक्षण केलं जातं. आपल्याला एक साक्षी भावाने श्वासाचं निरीक्षण करायचं. श्वास आला का? येऊ दे. श्वास गेला का? जाऊ दे. श्वास आलाच नाही का? न येऊ दे. श्वास गेलाच नाही का? न जाऊ देत. आपल्याला केवळ निरीक्षण करायचे, श्वासाच्या व्यवहारामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. श्वास जोरात ओढायचा, श्वास जोरात बाहेर सोडायचा, या गोष्टी आपण करणार नाही आहोत. श्वासाला रोखून धरायचं, अंतरकुंभक, बाह्यकुंभक या गोष्टी मेडिटेशनमध्ये केल्या जात नाहीत. त्याचबरोबर श्वासाला जाताना आपल्याला पूर्ण त्याचं निरीक्षण करायचं की त्याचा स्पर्श कुठे होतोय, मग तो गार आहे की गरम आहे, शीतल आहे की उष्ण आहे, तो जाताना कुठे कुठे मला जाणवतोय, तो जात असताना कुठे कुठे हालचाल होतीये, माझ्या नाकाच्या इथे हालचाल होतीये का, माझी छाती हलतीये का, की माझं पोट हलतंय. या सगळ्याचं आपल्याला केवळ निरीक्षण करायचं आहे. मेडिटेशनमध्ये एवढंच केलं जातं. मूळ मेडिटेशन हे म्हणलं तर एवढंच आहे की तुम्हाला शरीराची कणभरही हालचाल न करता 20 मिनिटं स्वस्थ बसून राहायचं आहे. मग तुम्ही कुठल्या पोझिशनमध्ये खाली बसणं गरजेचं आहे, मग कुठलं आसन घालायचं, मग हाताची पोझिशन अशी असायला हवी का, या सगळ्याबद्दल जर तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल तर मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं यावर देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी इथे देईन. तो व्हिडिओ इथे येईल, तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये मी व्यवस्थित मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला थोडीशी मेडिटेशनची थेअरी पण सांगितलेली आहे. मेडिटेशनमध्ये अनेकांच्या मनामध्ये विचार येतात, त्या बाबतीमध्ये आपला काय अप्रोच असायला हवा हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. सो त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सुरुवातीला थोडीशी थेअरी आहे आणि नंतर मी स्वतः खाली बसून तुम्हाला मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं हे मी करून दाखवलेलं आहे. ओके, त्यामुळे तो व्हिडिओ पहा. तुम्हाला मेडिटेशन कशा प्रकारे केलं जातं त्याची व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण माहिती तिकडे तुम्हाला समजेल. याचबरोबर जर तुम्हाला मेडिटेशन चे मानसिक फायदे काय काय होतात हे जर समजून घ्यायचे असतील किंवा मेडिटेशनच्यामुळे कसं आपलं सगळं आयुष्य बदलू शकतं हे समजून घ्यायचं असेल तर त्या विषयावर देखील मी एक व्हिडिओ तयार केलेला होता, ज्यामध्ये मेडिटेशनचे 8 फायदे सांगितलेले होते. त्याची लिंक सुद्धा मी हवं तर इथे देतो. इथे त्या व्हिडिओची लिंक येईल, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता जर का तुम्ही या विषयामध्ये इंटरेस्टेड असाल तर.
पण गाईज एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मेडिटेशन कोणतंही करा, मेडिटेशनमध्ये एकच गोष्ट गेम चेंजिंग आहे आणि ती गोष्ट म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी. तुम्ही सातत्याने मेडिटेशन करणं गरजेचं आहे. मेडिटेशन दिवसात 2दा केलं जातं, एकदा नाही. जेवण 2दा करतो की नाही आपण, मेडिटेशन पण दिवसात 2दा केलं जातं, सकाळी आणि संध्याकाळी 20-20 मिनटं. आणि जेव्हा आपण हे सातत्याने करतो तेव्हा आपल्याला मेडिटेशनचे सगळे फायदे मिळत असतात. शारीरिकसुद्धा मिळतात, मानसिकसुद्धा मिळतात, अजून पण अनेक फायदे मेडिटेशनचे मिळत असतात. पण त्यासाठी केवळ आणि केवळ सातत्य हवं. सो सातत्याने मेडिटेशन करत जा, तुम्हाला त्याचे तुम्ही विचार पण करू शकणार नाही, इतके फायदे मिळतात. सो गाईज, हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप पण करा. आजकाल व्हिडिओला हाईप पण केलं जातं, सो व्हिडिओला हाईप पण करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जर का तुम्हाला असे विषय आवडत असेल, अध्यात्म या विषयामध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. काहीही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सगळ्या शंकांना रिप्लाय करण्याचा मी स्वतः प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर जर तुम्ही योग्य पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे शिकू इच्छित असाल, शास्त्रोक्त पद्धतीने मेडिटेशन कसं केलं जातं हे जर तुम्ही शिकून घेऊ इच्छित असाल तर आपला मेडिटेशनचा कोर्ससुद्धा आहे. या कोर्समध्ये आपण मेडिटेशनच्या 5 पद्धती शिकवत असतो, ज्यामध्ये थेरी आणि प्रॅक्टिकल दोन्हीचा समावेश आहे. म्हणजे आम्ही त्यामध्ये तुमच्याकडून मेडिटेशन करवून देखील घेत असतो. हा ऑनलाईन पण लाईव्ह कोर्स आहे, म्हणजे तुम्ही इथे माझ्याशी डिरेक्टली इंटरॅक्ट देखील करू शकता. तुम्ही मला तुमच्या शंका विचारू देखील शकता. जर का तुम्हाला या कोर्सबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, त्या लिंकवर आपल्या कोर्सची सर्व माहिती उपलब्ध आहे. त्याचबरोबर माझ्याबद्दल देखील तिथे काही माहिती उपलब्ध आहे आणि आमच्या अकॅडमीबद्दल सुद्धा तिथे काही माहिती सांगण्यात आलेली आहे. सो जर तुम्हाला या कोर्सची सविस्तर माहिती हवी असेल तर त्या लिंकवर क्लिक करा. त्या लिंकवर तुम्हाला सर्व माहिती वाचायला मिळेल. इंटरेस्टेड असाल तर कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्समध्ये आपली भेट होईलच. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे, सायनिंग ऑफ.